आज असे सुपर 4 क्वालिटी पॉइंट तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला इंटेलिजंट, स्मार्ट आणि मॅच्युअर नक्की बनवतील. चला तर मग सुरुवात करूया. तुमची स्पर्धा बाहेर कुणाशीही नसावी, तुमची खरी स्पर्धा ही स्वतःशी असावी. प्रत्येक दिवस असा असावा, की आजचा तुम्ही कालच्या तुम्हीपेक्षा जास्त समजूतदार, शहाणा आणि प्रगल्भ असावा. नंबर 1, स्वतःला नेहमी चॅलेंज करा. आपण बहुतांश वेळा तेवढंच काम करतो जे आपल्याला वाटतं आपल्याला जमतं किंवा जे आपण पूर्वी केलंय, म्हणजेच आपण जुन्याच गोष्टी करत राहतो, काहीही नवीन न करता. आणि त्यामुळं आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून पडतो. पण जर तुम्हाला प्रगती करायची असेल ना, तर स्वतःला दररोज काही ना काही नवीन चॅलेंज करून पहा. असं काहीतरी करा जे तुम्ही कधीच केलं नाही. जे करताना डोकं लावावं लागतं, क्रिएटिव्ह व्हावं लागतं, नवीन कौशल्य शिकावं लागतं. असं केल्यानेच तुमचा मेंदू तेजस्वी बनेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल. नंबर 2, उत्तम संगती निवडा. शहाणं, समजूतदार आणि यशस्वी व्हायचंय तर अशा लोकांच्या सहवासात या, जे लढून पुढे जायला शिकवतात, ज्यांच्याकडून तुम्ही प्रत्येक वेळी काही ना काही शिकू शकता. मित्रता अशी करावी की भेटून बोलून आनंद व्हावा, वेळ सत्कारणी लागला असं वाटावं. म्हणजेच तुमची संगतच तुमचं भविष्य घडवते. तुमचा वेळ, संवाद, विचार हे अशा लोकांशी जोडा जे यशस्वी आहेत. तेच तुम्हाला पुढे घेऊन जातील. आता नंबर 3 अतिशय महत्त्वाचं, प्रश्न विचारायला लाजू नका. जर तुम्हाला शहाणं व्हायचं असेल ना, तर ज्ञान मिळवावंच लागेल आणि ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही कुतूहलशील असलंच पाहिजे. काही चुकीचं वाटतंय, काही समजत नाहीये, की अजून जाणून घ्यायचं आहे, तर प्रश्न विचारा. सर्व वेद, शास्त्र, भगवद्गीता, भागवत अशा ग्रंथांची सुरुवात सुद्धा प्रश्नांपासूनच झाली आहे. कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देताना संपूर्ण ग्रंथ निर्माण झाले. म्हणूनच ज्यांना ज्ञान हवंय त्यांनी विचार करणं, जाणून घेणं आणि सतत प्रश्न विचारणं कधीच थांबवू नये मित्रा. नंबर 4 आणि शेवटलं, चुका स्वीकारा आणि सुधारणा करा. आजकाल अनेक लोक आपली चूक मान्यच करत नाही, लय इगो हर्ट होतो आणि जर का मान्य केली सुद्धा तर त्यात बदल करायचं टाळतात. पण लक्षात ठेवा, सगळ्यांत चुका असतातच, पण त्या सुधारल्या जाऊ शकतात आणि जर आपण त्या दुरुस्त करत नसलो तर आपणच आपल्या प्रगतीचा अडथळा बनतो. म्हणून स्वतःच्या चुकांची जाणीव ठेवा, त्यांना स्वीकारा आणि त्यासाठी योग्य पावलं उचला. नेहमी ध्यानात ठेवा, तुमचं खरं स्पर्धा मैदान ही बाहेरची दुनिया नाही, तर तुमचं स्वतःचं मन आहे मित्रा. ते जिंकलत तर जग जिंकलात. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.